मित्रांनो तर आता मी कोणचा हायवे गोरखपुर लिंक एक्सप्रेसवे का मित्रांनो तर ह्या हायवेवर आलोय मी तर ह्या हायवेला टोल आहे किती टोल आहे 125 कितने किलोमीटर का 125 है 70 किलोमीटर का 125 है क्या 62 एक ही मिनिट तर मित्रांनो कॅमेरा काढल्यावर काय झाला तो आवाज उचलून बोलत होता आलता शानपणा कळत बात कहने की तमीज है क्या नहीं क्या तमीज है ये आधे घंटे से टाइम पास कर रहा है आधे घंटे से टाइम देखा क्या तूने मैंने रिकॉर्ड किया है ज्यादा शाना बन रहा है क्या तू मारेगा क्या मार 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 मित्रांनो हे बघा गाड़ी तो लगा ले पीछे ठीक है ना गाड़ी पीछे लगा ले मतलब क्या है गाड़ी पीछे लगा ले ठीक है अरे ज्यादा शानपणा मत कर तू मालूम आहे क्या टू व्हीलरची लेन दिसत नाही मी ह्याच्यात चेक केलं मॅप मध्ये मी 4 व्हीलर मोड मध्ये का 2 व्हीलर मोड मध्ये तर 2 व्हीलर मोड मध्ये होतो मी टोल नाक्यापाशी गेलो ते म्हणले 125 रुपये लागतील लगेच फाडायला लागले म्हणलं फाडू नका आणि म्हणलं तेव्हा त्यातला एक म्हणला काय 125 रुपये ते 60 किलोमीटर अरे म्हणलं एक टाइमचं जेवण मी तेवढ्या पैशात आणि गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आहे आता UP मध्ये तर आपण जातोय नेपाळला उद्या नाही तर परवा तर चला आता वाजलेत 6:30 सकाळच्या आणि टेंट काढायला लावलंय म्हणे टेंट काढा मॅनेजर यायच्या अगोदर इथल्या जे कामगार आहेत त्यांनी तर चला टेंट काढूया आणि इथंच पाईप दिसतं इथंच आंघोळ करूया अशा प्रकारचं नियोजन करूया काहीतरी चला चांगली झोप आली तशी एकदम निवांत रिलॅक्स होता इथंच कॅमेरा समोर लावला होता चला मित्रांनो तर सगळं सामान वगैरे आवडलंय तर माझा तर विचार अजून एक व्हिडिओ एडिट करून जायचा होता पण आता इथं म्हणले उरका मॅनेजर यायच्या अगोदर तर इथंच मोटर आहे बोरवेलची तर इथं आंघोळ करतो आणि मग निघूया पहिले तर ब्रश वगैरे करतो आणि मग जाऊया ओके जाऊन कुठंही थांबूया मंदिरामध्ये मग तिथं जाऊन व्हिडिओ एडिट करूया ओके चला मोटर चालू करायला सांगितली मोटर कुठली काय माहिती बोरवेलची का कशाची काय माहिती बघा पाणी आलंय एकच मिनटं कपडे काढू द्या मला आणि आंघोळ करतो तुम्हाला नाही दाखवत टाइम लॅप्समध्ये मित्रांनो आंघोळ वगैरे झाली एकदम टकाटक इथंच बरं झालं साबण असा साबण राहतोय ब्रश राहतोय काय राहतोय प्रत्येक ठिकाणी पॅन्ट राहते काय होतंय त्यासाठी अगोदर लक्ष ठेवायला लागते ॲसिडिटी झाली का काय माहिती डेकर येते माझ्यासाठी बघूया कसं होतंय इनो घेऊ इनो ओके चलो मित्रांनो तर फायनली आवडलंय सगळं सामान बिमान पण हे केलंय आता निघतो इथं पेट्रोल टाकायचं पंप आणि निघायचं अशा प्रकारचे आहे नियोजन गोरखपूर इथनं 180 किलोमीटर 180 किलोमीटर जायचं आहे आपल्याला आज तर 180 किलोमीटर जाऊन आपल्याला सर्व्हिसिंग करायची आज नाही जमलं तर उद्या करायची अशा प्रकारे बघू कसं होतंय चला मित्रांनो तर चला पेट्रोल टाकूया गाडीचं स्पीडोमीटर एक बंद पडले ते नीट करून घेऊया आज $300 मित्रांनो तर ही गोमटी नदी उत्तर प्रदेशमध्ये तर पाहू शकता जुना पूल नवीन पूल आता याचा इतिहास सांगायला इथं एवढी जागा नाही आहे की इथनं मी गाडी थांबवून बारकं पूल आहेत गाडी थांबवून मोबाईल पाहून इतिहास सांगण्यासारखं नाही आहे 2 गाड्या बसत नाही 4 व्हीलर मग चला एक फोटो काढतो फेसबुकला टाकायसाठी आणि मग निघूया मित्रांनो तर नॅशनल हायवे हा आणि पूर्ण रोड बारकाच आहे जवळपास 40-45 किलोमीटरचा रोड तासाच आहे बिहारमध्ये आणि बिहारमध्ये आपण UP मध्ये सखल भाग आहे सखल सगळीकडं प्रत्येक कुठं जरी रोड सोडून पाहिलं तर पाणी साठलेलं आहे पाणी भाताची कापणी चालू आहे मला
मला जसं आठवतंय आमच्या गावात जी 2010 साली जी अवस्था होती ना, ती अवस्था आता इथं आता आहे. म्हणजे बऱ्यापैकी लोक टू व्हीलर पण काय लोकांकडं नाही आहे, सायकली प्रवास करतात जास्त लोक. आणि घरं बिरं सगळे आपले साधे आहेत, काहींची घरं आहेत त्याला प्लास्टर नाही असे होऊ शकता. अशा प्रकारे दुकानं पण एकदम साधी जुगाडू पद्धतीने बनवल्यात, रोडच्या कडेला कुडाचं लावून ताडपत्रे टाकून असे. पण काही झालं तर ही लोक नाही वे गुटखा खायची काही सोडत नाहीत भाऊ. तिथं गुटखा खाणं ही एक शान आहे. जो गुटखा खात नाही तो म्हणजे काय ते समजतात त्याला भाव देत नाही का काय देत नाही काय माहिती. जे पाहताय त्याच्या तोंडात सगळंच असतंय नुसतं. तुम्ही पाहिलं तर कुठेही रोडवर बघा सगळीकडं नुसतं लाल 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 पिचकाऱ्या मारून ठेवले. आता हे कॅमेरा दिसतंय का नाही काय माहिती. प्रत्येकाने नुसते असे तोंड काढते तर फचक्याच तुटतात. असंही एक बी नाही असं भेटणार तुम्हाला की जो बिना गुटखा खाता राहतोय. शान वाटते त्यांना गुटखा खाणं म्हणजे एक अभिमान आहे असंही. चला बरं काय मी ज्ञान पाचतोय तुम्हाला, खरं सत्यच सांगतोय मित्रांनो. तर आता थांबलोय जरा हायवेला, थोडं 50 किलोमीटर आलोय. तर नाश्ता करतो. आपल्याकडं जे आपण काल घेतलेलं फळसण आहे ते फळसण खातो. अशा प्रकारे चांगला शेंगदाणे जास्त आहे त्यामुळे चांगलं लागतंय. मित्रांनो तर एकदम सुसाट असा रोड आहे. सकाळपासून आपण जवळपास 90 किलोमीटर आलोय. तर आता किती टाईम झाला आपण थांबत आलो. 3 तासात 90 किलोमीटर. 2.5 तासात 90 किलोमीटर आलो. 8:30ला आलो होतो आणि आता 11 वाजले. लई जागा थांबत आलो. मित्रांनो आज काही शनिवार आहे का, पोरांची शाळा सुटली. आपण बुधवारी निघलो होतो ना, बुधवार 11 आहे बरोबर, शनिवार आहे आता. मित्रांनो मी तुम्हाला काल म्हणलंच का नाही, इकडं लय वेगवेगळी नाव आहेत गावाची. गंज लावतात गंज. आपल्याला आज लागले लालगंज, हनुमानगंज, कप्तानगंज. ही गावाचं नाव तर कप्तानगंज, कॅप्टनगंज गंज. आपल्या इकडं गंज नाव देऊ कसं होईल. देवळगंज, कुरुळीगंज, नारुळीगंज, सुपागंज, बारामतीगंज, आयुष्यमान हॉस्पिटल. मला व्हिडिओ एडिट करायचा एक, पण ते एडिट करण्यासाठी जागा शोधतोय मी तिथं मला रिलॅक्स बसता येतं. रिलॅक्स 2 तास लागतील मला, 2 तास एडिट करायला. मित्रांनो तर इथं हे काय थांबलो होतो जरा. गाडी गरम झाली होती. मी पण लय ऊन लागतंय ना का इकडं, दुपारचं ऊन लागतंय संध्याकाळचं. आपल्या इकडं थंडी चालू झाली का. इथं थांबलो होतो, खुर्ची काढायची, इथं बसलो होतो जरा 15 मिनटं. नेमकं व्हिडिओची एडिट करायचा होता, पण व्हिडिओच्या 3-4 क्लिप सुरुवातीच्या त्या राहिल्या होत्या, त्या पण होत. आता मला कळलंय की कसं व्हिडिओ लवकरात लवकर टाकता येईल. तर उद्यापासून नाही तर परवा दिवशीपासून सकाळी 8चं टायमिंग आता फिक्स करायचं. पण नेपाळमध्ये गेल्यावर रेंज नसले अवघड आहे. किती टायमिंग तुम्ही घरी असला ना मग फिक्स करू शकताय आपलं डेली ब्लॉगमध्ये. हे आता ह्याच्यात नेटचं लई इश्यू आहे. त्यात आपण त्या हॉटेलला राहत नाही, हॉटेलला वायफाय वगैरे असते. आपण कुठं बी राहणार त्यात चार्जिंगचा इश्यू येणार, कशाचा इश्यू येणार. चला आता जेवाय थांबू, जेवाय थांबलं की फिक्स करू आपण, विषय संपून टाकूया. मित्रांनो तर आता मी कोणचा हायवे, गोरखपूर लिंक एक्सप्रेसवे का मित्रांनो. तर ह्या हायवेवर आलो आहे मी. तर ह्या हायवेला टोल आहे. किती टोल आहे, 125.
कितने किलोमीटर का 125 है ये? 70 किलोमीटर का 125 है क्या? 62। इसको डाइवर्जन दूसरा रोड। हाँ मित्रांनो, हा टोल नाका पाहताय का? इथनं माझी गाडी जाऊन दे नाही आणि फक्त 60 किलोमीटरसाठी 125 रुपये टोल मागतात. तर मित्रांनो, मी आहे आता उत्तर प्रदेशमध्ये आणि गोरखपूरच्या जवळ आहे मी, गोरखपूर लिंक रोडला. तर इथं नाही वे 60 किलोमीटरसाठी 125 रुपये टोल आहे, ती पण टू व्हीलरचा. आणि मेन म्हणजे नितीन गडकरी साहेबांचा मी एक व्हिडिओ सारखा ते व्हायरल होतं की बाबा शेतकऱ्यांकडून, टू व्हीलरवाल्याकडून किंवा टेम्पोवाले 3 चाकीवाल्यांकडून कधीच टोल नाही घेतला जात. आणि इकडं बघा फक्त 2 रुपये किलोमीटर. अरे गाडी माझी पेट्रोल बी 2 रुपये किलोमीटरनी खाते, त्याला 2 रुपयांनी टोल द्यायचा म्हणजे अवघडच आहे मित्रांनो. तुम्ही कधी गेलाय का टू व्हीलरच्या टोल रोडनी? आता मला काही कळा नाही, जावं 125 रुपये देऊन का पर्यायी रोडनी जावं. चला अवघड आहे आणि बोलण्याचा सेन्स नाही आहे त्यांना, दमदार टिकवून बोलल्यागत बोलतात येड्या भोकाची. ते दादा आहेत आपले, कुठले आहेत तुम्ही? कल्याणचे. तर हे भेटलेत आपल्याला इथं टोल नाक्यावर. तर काय म्हणते ते, तुम्ही इथंच काम करता का? आपली तिथलीच कंपनी, महाराष्ट्राचीच कंपनी आहे. कसं नितीन गडकरी साहेबांनी असं म्हणावं, त्यांनी भाषणात बड्या बड्या गप्पा आणतात, म्हणतात की टू व्हीलरवाल्याकडून टोल घेणार नाही, काय नाही. फक्त 3 एक्सप्रेसवर आहे, बाकी कुठं नाही. तुमच्या हे पूर्वांचल आणि हे गोरखपूर आणि तिकडं पण आहे की ते लखनौ एक्सप्रेसवेला आहे, तो लखनौ आग्राला आहे, पण आहे. अजून ते दिल्लीतनं आग्राकडे जाणाऱ्या पण आहे, त्याला पण यमुना एक्सप्रेसवेला. काय तुम्ही म्हणता 1-2? तर मित्रांनो चला मोठे मोठे एक्सप्रेस आहेत, लहान मोठे नाही. चला मित्रांनो, तर असं म्हणतात ना टू व्हीलरला टोल नाही आहे, मग ते असल्या रोडवर अलाउड पण नाही केलं पाहिजे. मॅपमध्ये कशाला, आता मला उगाच जवळपास नाही वे 30 किलोमीटरचा राऊंड परत मारून आणायला लागेल. जर तेच अगोदर मॅपमध्ये दाखवलं असतं बाबा हे टोल रोड आहे की ह्याच्यातनं 4 व्हीलर जात नाही, तर मी कशाला आलो असतो मारायला इकडं धडपडायला. असं आहे. चला बाय बाय. काय झालं? काय म्हणणं आहे? पैसा दीजिए ना, आगे बढ़ाइए. गाड़ी लाइन पे गाड़ी नहीं खड़ी रहनी चाहिए. गाड़ी तो साइड में ही है सर मेरे. यहाँ पे नहीं, हाँ थोड़ा आगे जाकर. मेरे को ये रोड से नहीं जाना है सर, इतना मेरा पैसा नहीं, बजट नहीं है इतना 60 किलोमीटर को 125 रुपए देने का. ये तो गवर्नमेंट की वो है ना. गवर्नमेंट नहीं, पर नितिन गडकरी साहब क्या बोलते हैं कि टू व्हीलर वालों को साइड पे जाओ सर, यहाँ से आ जाओ, इधर से. जान दो उनको. एक ही मिनिट. तर मित्रांनो, कॅमेरा काढल्यावर काय झाला, तो आवाज उचलून बोलत होता. हा आलता शानपणा कळत. आता ते मॅपमध्ये पण नाही दाखवलं पाहिजे ना असं रोड की बाबा ह्या रोडनी चाललंय, म्हणजे मॅप में नहीं दिखाना चाहिए कि ये रोड से टोल है. बाकी एक्सप्रेसवे को कैसे रहता है? एक्सप्रेसवे पे लगता है ना बाइक. नहीं बाइक को क्रॉस ही नहीं करने देते एक्सप्रेसवे के कहीं. ये 4-5 ही है जो हो रहा है ऐसा. नहीं, यहाँ पे तो लगता है बाइक का. चल आप पैसा दीजिए ना, रिकॉर्डिंग करने से. समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ? हाँ समझ में आ रहा है. बोलो क्या बोल रहे हैं? गाड़ी आगे लगाइए या फिर पीछे लगाइए ना, लाइन में गाड़ी मत खड़ी रखिए, ठीक है ना. लाइन में मेरे से क्या अड़चन किसी को हुई क्या? अड़चन का मतलब कोई गाड़ी आएगी तो उसके बाद बताएंगे. जो अरे गाड़ी अभी तो 2-3 गाड़ियाँ पास हुई ना मेरे होने से. मतलब खाली यही गाड़ी आएगी और कोई गाड़ी नहीं आएगी इधर. हैं? क्या बात कर रहे हो? गाड़ी पीछे इतनी जगह पड़ी ना, उधर लगा के बात करो. क्या करना है तुमको? अरे बात करने की तमीज है क्या? नहीं क्या तुम्हें? तमीज है? ये तो आधे घंटे से टाइम पास कर रहा है. आधे घंटे से. अरे टाइम देखा क्या तूने? मैंने रिकॉर्ड किया देख लिया है, ठीक है. हाँ? क्या करना ज्यादा है? शहाणा बन रहा है क्या तू? चला. मारेगा क्या? मार 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 मार. मित्रांनो हे बघा, गाड़ी तो लगा ले पीछे, ठीक है ना. हाँ? गाड़ी पीछे लगा ले. गाड़ी पीछे लगा ले मतलब क्या है? गाड़ी पीछे लगा ले फिर, ठीक है. अरे ज्यादा शानपना मत कर तू, मालूम है क्या? भैया गाड़ी आगे. अरे गाड़ी आगे. इसको बोलने का तरीका है क्या? वो आदमी कैसे सीरियसली सीधे तरीके से बोल रहा था, तू आवाज ऊंचा करके आ रहा है इधर से. हाँ उसकी सुना का तूने? हाँ सुना क्या उसकी? उसकी मैंने सुना ना, मैं अभी जा रहा था तो तू, मैं हेलमेट को कैमरा निकाल के जा रही रहा था, तू आवाज ऊंचे करके क्यों आया मेरे पास? ज्यादा है, मारेगा क्या? मार. गाली दूंगा मैं. ज्यादा शानपना मत कर सर. या तो आगे चले जाइए या तो पीछे. निघा भाऊ, असा टाइम पास. टाइमपास नाही, कशा शानपणा करतोय तो? जाऊ द्या.
बसा आपली गाडी चालू करा, टाइमपास नाही करा. मित्रांनो अशी चांगली पण माणसं आहेत. असे अति शहाणपणा करत आलं ना, तो आलाय लगेच ह्याला दम देणार बाहेरचा दिसतोय म्हणून. मी तुम्हाला मी काय तारा असा असेल तर सांगा, मी करतो. मी तुम्हाला या तो आगे कर ली जैसे पीछे. काय त्याचं म्हणणं आहे बाई, गाडी इथून काढा. आता काय इथे फक्त थांबवून काय मित्रांनो मला इतका संताप झाला ना, हात तर कापायला लागला. आता मी चपकावली असती एखादी त्याला. पुढे चला पाहिजे पुढे निघा. जसं तुम्हाला खालतून तिथून जावा. ठीक आहे, जातो मी. ते मला चांगलं. मित्रांनो फायनल निघतोय बेंजन. आला हाणायला लागला होता. चला मी गप निघालो होतो, आपला व्हिडिओ काढत होतो मी आणि रील काढून निघत होतो. तो ह्यो आलाय शानपणा करत, बॉडी बिल्डिंग दाखवत मला. काय आलं मित्रांनो. तर मगाशी काय झालं ते सांगतो टोल नाक्यावर नक्की. तर मित्रांनो मी मला मॅपमध्ये जो रोड दाखवत होता त्या रोडने मी गेलो. तिथं टोल नाक्यावर गेलो. मला वाटलं तिथं टू व्हीलरची लेन दिसत नाही. मी ह्याच्यात चेक केलं मॅपमध्ये, मी 4 व्हीलर मोडमध्ये का 2 व्हीलर मोडमध्ये. तर 2 व्हीलर मोडमध्ये होतो. मी टोल नाक्यापाशी गेलो. ते म्हणले 125 रुपये लागतील. लगेच फाडायला लागले. म्हणलं फाडू नका. आणि म्हणलं त्यातला एक म्हणला काय 125 रुपये ते 60 किलोमीटर. अरे म्हणलं एक टाईमचं जेवण मी तेवढ्या पैशात. आणि मी तिथंच नाही एक रील काढत होतो की लोकांना माहीत पडेल की ही टोल नाक्याला किती पैसे आहेत, काय आहे, की ह्या रोडला हा टोल नाका आहे अशी काढत होतो. आणि तिथनं एक जण आला दम देत असा, आवाज उचला, कोण आहे रे, निकाली द्यायचे असं तसं. त्याला कॅमेऱ्यात घेतलं की तो गप झाला. आणि परत मी नाही त्यांनी अर्धवट सोडलेली रील मी पुन्हा कंटिन्यू करायला गेलो. तिकडून एक आला, एक पोरगा लागला दम, काय हे निकल इथं असा तसा बोलायला लागला. मग ती तुम्ही रेकॉर्डिंग पाहिलं असेल. मग मी पण त्याला दम दिला जरा मोठ्या आवाजात. अशा प्रकारे झालं. अरे काय आहे बाबा, फक्त मी आणि मला म्हणतो अर्धा तास थांबला. मी 5 मिनटं पण थांबलो नव्हतो. मी शक्यतो कोणाच्या, तुम्ही व्हिडिओ पाहता, मी सगळ्यांशी पोलाइटली बोलतो. मला भांडणं करायला आवडत नाही. आमच्या घरातल्या कोणाला भांडणं करायला आवडत नाही. भांडणं आम्ही कधी केली पण नाही. पण अशी होऊन दादागिरी करायची आपल्याला सहन होत नाही. त्यामुळं मी जर माझं टेम्परेचर हल्लं लय, तो ही बोलत होता. तिथला एक माणूस होता, तो एकदम पोलाईट बोलत होता. त्यांनी मला सांगितलं, भाऊ समजून तुम्हाला काढायचा व्हिडिओ काढा, तुम्ही निघा. मी ते व्हिडिओ वगैरे काढून निघतच होतो. तेवढ्यात तो दादागिरी करत आला. मग त्यामुळं जरा बाचाबाची झाली. आणि मेन सुरुवात कशामुळे झाली माहिती का, त्यांनी मला पर्यायी मार्गच सांगितला नव्हता. त्याला मी विचारलं, अरे ह्याच्यावरून नाही गेलं तर कुठनं जायचं, कसं जायचं. तर ते सांगायला तयार नाही. आपण देखले कैसा जाना आहे. अरे तुम्ही कशाला थांबलाय बाबा. तर तुम्ही लोकांचे ते पैसे सगळे लोकांचेच आहेत. रोड बनवलेले पैसे पण लोकांचेच असतात. असे असते. दादागिरी करायला लागले आपल्याला नाही सहन होत. त्यामुळं आपण जरा बाचाबाची झाली एवढंच आहे. बाकी तुम्ही म्हणताल काय भांडणं बिंडणं करत नको जाऊ. नाही भांडणं करत भाऊ, भांडणं करण्यातला नाही. मी भांडणं करत असतो तर इतक्याला फ्युलच नसतो. असे चला, हे बघा घागरा नदी. ओके मित्रांनो, तर चला आपल्याला आता गोरखपूरला जायचं. टेम्परेचर हलवलं माझं माहिती का. मी शिवाय देत नाही शक्यतो कुठं. जाने का अपने को, चलो सर ठंडा पी लो तो चलो. हम भी चल रहे हैं ना, इधर ही जा रहे क्या आप. हाँ हम भी चल रहे हैं. मित्रांनो तर भाऊ भेटलाय आपला. ये मैं मराठी में बनाता हूँ. ये भाऊ भेटलाय आपला. तर ते चला, क्या कैमरा पूरा है दिख रहा है मुझे. किधर जाणे काय. चलो तर मित्रांनो तर हे सर्व आहे तिथले. कुठले क्या ना, किधर से आप, कौन सा गाँव. जहांगीरगंज. ये नदी कौन सी है. ये घाघरा नदी है. घाघरा नदी. हाँ. बहुत ही बड़ा है ये तो. कितना है. इंडिया का सबसे बड़ा है. सबसे बड़ा है क्या. हाँ सबसे बड़ा. इसके बाद यमुना, गंगा है सब. हाँ ये तो कई नाम से बुलाते हैं. सरवी नदी बोलते हैं.
आप जब अयोध्या जाएंगे, बिहार में क्या क्या बोलाते हैं इसको? हाँ? बिहार भी जाती रहेगी ना ये नदी? हाँ ये जो है, इसके बाद एक और पड़ेगी आपको, हाँ वो कुआनो पड़ेगी। ओके ओके। हाँ क्या नाम बोले इस नदी का? घाघरा, घाघरा। घाघरा नदी. मित्रांनो तर एकदम खतरनाक नदी आहे. ही घाघरा नदी म्हणून ओळखली जाते. आता आपण उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूरच्या जवळ, आणि ही नदी का समुद्र आहे तीच कळा नाही. तिथनं चालू होती आणि इकडं नजर संपत नाही ना तिथपर्यंत नदीचं पात्र दिसतंय. असं आहे. आता पाणी थोडं डाऊन झालंय, नाही तर पूर्ण हा भाऊ म्हणतोय 4 ते 5 किलोमीटरचं असं पात्र आहे नदीचं. आणि ह्या नदीचा उगम नाही तिब्बतमध्ये निघली, चायनातनं आलेली नदी आहे. चायना, नेपाळ नंतर भारतात आलेली, आणि ही गंगा नदीची एक उपनदी आहे. आणि त्याला आपल्या इथं अजून एक नाव पण आहे, त्याला शारदा नदी म्हणून पण ओळखलं जातं. अशा प्रकारची ही नदी पाहू शकता. किती मोठा पूल आहे. पूल दिसतोय. हो पूल संपायचं नाव घे नाही, इतका मोठा पूल आहे. आपण इकडून पूल चढून आलो होतो. पूलच जवळपास 2 किलोमीटरचा आहे. चला, तुम्हाला ही नदी माहीत होती का? मित्रांनो तर इथं थांबलो होतो जरा आराम करायसाठी पेट्रोल पंपावर. तर ह्या भाऊने आपल्याला चेअर दिली होती, तर बसलो होतो. तर हे एवढे सर जमले होते. सर चलो चलिए चलो, धन्यवाद. यात्रा मंगलमय. ओके. तर हे सर आले होते. मी इतक्या लांब आलोय काय पाहण्यासाठी, कुठनं आलाय काय. तर निवांत बसलो होतो इथं. भाऊनी खुर्ची बिर्ची आणून दिली होती. समझ में आ रहा है क्या मेरी भाषा? बॉटल गिर गई क्या गिर गया? रुकिए देते हैं. तुम्हाला दिसलं का नाही काय माहिती. बघा हे सर. ओके चलो. 1 घंटा 1.5 घंटा 1.5 घंटा कितना? 1.5 घंटा लगेगा. 1.5 घंटा. ओके ओके. चला. तर मित्रांनो चांगलं म्हणजे माणसं चांगली इथं. आता ते टोल नाक्यावालंच फक्त मी येऊन इथं मगाशी पण एका पंपावर मी थांबलो होतो 5-10 मिनटं. म्हणलं जरा रेस्ट करावं आपली, तर त्यामुळं थांबलो. तर त्यांनी काय म्हणलं मित्रांनो, तो इथं नाश्ता करतो काय ते खातो. सकाळपासून काय खाल्लं नाही. आता हे जेवायचं तर इथं भेटलं नाही कुठं, तर हेच खातो काय ते. क्या आहे सर? चाउमीन है, बर्गर है, मंचूरियन, स्प्रिंग रोल, फ्राइड राइस, पनीर चिल्ली, चिली पोटॅटो. लयच आयटम आहेत घेतलं. मित्रांनो तर खाऊन पिऊन झाल्यानंतर ना आपण आलो आहे आता फायनली गोरखपूर सिटीमध्ये. तर आपल्याला एका ठिकाणी जायचं, एका जणांना भेटायला गाडीच्या सर्व्हिसिंगसाठीचं, म्हणजे मोटूनमधलं आहे ते, त्यांना भेटायला जायचे. तर आलो आहे आता गोरखपूरमध्ये. पॅक झालं 12 किलोमीटरसाठी 35 मिनटं दाखवत आहे. मित्रांनो ही कुआनो म्हणून रिवर आहे. कुआनो म्हणून नदी, छोटीशी नदी एकदम. तर ही लागली आपल्याला आज. त्याच्याबद्दलचा इतिहास ते पण नंतर सांगाल मी तुम्हाला. ओके चलो. मित्रांनो तर अजून एक नदी लागली आपल्याला, राप्ती नदी म्हणून आहे. आता इथे याला सगळं पूर्ण बॅरिकेटिंग आहे, इथं थांबायला पण जागा नाही. पण राप्ती नदी म्हणून अजून एक नदी लागली आपल्याला. आज आपल्याला 3 नदी लागली, गोमती, घाघरा आणि राप्ती. चला मित्रांनो, जबरदस्त असे ट्रॅफिक जाम झाले. चला हा ओके चलो. मित्रांनो तर इथं आपण नाही गोरखपूरला हे जे मोटूलच्या ऑफिसला आलो होतो, म्हणजे इथले जे डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्या इकडं आलं होतं. त्यांच्या इथं आल्यावर त्यांनी नाश्ता वगैरे चालला, ही बिस्किट पाणी वगैरे, आणि आता परत त्यांनी रोल मागवला. तर रोल खातो आणि जाऊया मग. आपल्याला जे सामान घ्यायचे ते घेऊया आणि निघूया. इथंच थांबणार आजचा मुक्काम गोरखपूरमध्येच आहे. मित्रांनो तर तिथं गेलो होतो, ते मोटूलचं डिस्ट्रीब्युटर होता त्याकडून त्याने काय माहिती का ऑइलचा डब्बाच दिला म्हणे. आमच्याकडं आता काही नाही फॅसिलिटी, म्हणजे तुमचं तुम्ही करून घ्या अशा प्रकारे. आणि त्याने नाश्ता वगैरे चालला
असं झालं, इतक्या लांब आलाय. अशा प्रकारे आता राहण्यासाठी गुरुद्वारा पाहतोय. चला गुरुद्वाऱ्यात राहूया आज. मित्रांनो तर फायनली पोचलोय गुरुद्वाऱ्यामध्ये. तर आता इथं राहण्याची सोय आहे, एकदम चांगला गुरुद्वारा आहे, काय अडचण नाही. ओके, संत संगीतची. चला इथं राहूया, विचारूया अगोदर कसं आहे, काय हॉल बिल आहे का काय. मित्रांनो तर आलोय आता गुरुद्वाऱ्यामध्ये. तर इथं हॉल नाही म्हणतात, आता बघूया कसं होतंय. हॉल नाही तर हॉल तर मेन पाहिजे, नाही तर आपल्याला राहायचं बजेटच नाही तर काय करायचं. मग पेट्रोल पंप जायला लागेल कुठं ते परत. असं आहे, गुरुद्वारा चांगला मोठा आहे, पार्किंग स्पेस वगैरे आहे. एवढ्या गर्दी तेवढी जागा, ठीक आहे, बसूया आपण इथंच. मित्रांनो तुम्ही आता गुरुद्वाऱ्यामध्ये मित्रांनो तुम्ही आता गोरखपूरमध्ये एका गुरुद्वाऱ्यामध्ये, इथं लंगर चालू आहे, पाहू शकता. रोज एवढी लोक जेवतात आणि पंजाबी लोक एकदम भारी असतात. कुठलाही धर्माचा माणूस असला काय असला त्यांना मदत करणं हाच त्यांचा महत्त्वाचा धर्म आहे. तर इथं पाहू शकताय. आणि ह्याच हॉलमध्ये मी थांबणार आहे आता. अशा प्रकारे इतकी सारी लोक लंगर खाण्यासाठी जमलेली आहेत. आता मी पण मित्रांनो तर फायनली झोपतोय. इथं स्लिपिंग बॅग टाकली, इथं गाद्या बिद्या पण होत्या, स्लिपिंग बॅगवर झोपतोय. अशा प्रकारचं आजचं नियोजन आहे. चला झोपूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हे वाढायला लागलं, लाईट कशाला चालू केली म्हणून.